हाय चला तर झाली सुट्टी झाली बरं का. आता इरबळ रानात चेनच नाही पडून दिली आज. हो का असे ढीक टाकलेत मकाचे. 5:45 वाजल्यात. आम्ही आलोय सकाळी काहीतरी 5:10 वाजता. हा 2 दिवसात काल आणि आज 1.25 एकर मका काढली. ती पण काल दुपारी 1:30 वाजताच बंद केलं तर नंतर न टायली भरून घरी नेली. आज नाही, आज सकाळपासून आल्यापासून मकाच मोडायची चालली. झालं एकदाची झाली. इकडं खालचं तुकडं वरचं सगळी मका टाकाटक मध्ये झाली मोडून. आता काय करायचं फक्त भरून न्यायच्या टायल्याच्या टायले. इथं गाडी लावली आहे, ड्रम आहे ह्याच्यात आहे ना. गाडीत चावी देते काढून. लय म्हणजे लय ऊन लागतंय. आम्ही दोघं घरी जाऊन तुम्ही तेलाला जाऊ. आम्ही दोघं घरी तुम्ही तेलाला. जरा चावी देते हातात. तेल म्हणजे तुम्ही म्हणता तेल तर डिझेल. पोहे घ्यायचे बरं का आपल्याला गावातनं. घरी आहे का नाही माहित नाही, ते लक्षात नाही माझ्या. पण पोहे घेऊन जायचे आणि सकाळ सकाळ मस्त असा पोहेचा नाश्ता करायचा. मी आहे चालत चालत तवर या व्हिडिओ काढत काढत. आणि पोहे खायचं, नाश्ता करायचा छान असा. आणि मग नंतर ना रानात यायचं, एक टायली भरायची आणि घरी घेऊन जायची. मग स्वयंपाक कपडे भांडी करायची. आज पण सकाळी उठलं तुम्हाला तर सकाळचा राडा दाखवला. शेंगदाण्याचे लाडू केले 1 किलो आणि शाबू केला. ह्यांना उपास होता, आईंला उपास होता. परत बेसन पोळी, भाकरी, दूध तापवायचं, चहा कोरा दुधाचा 2 प्रकारचा होता. इकडं छान कसा भुईमुग आहे आमच्या इकडं. भुईमुग बघितलं की आमच्या इकडचा फील येतोय. शेंगा येतं ह्याच्या गवारीच्या. ही सगळी आप्पांच्या भावांची चुलत्यांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची रान आहेत इथं जवळजवळ. तर असू द्या, बाय सगळ्यांना. जाता घरी. ही गेले दुपारनं 3 वाजता कामावर जायचं होतं म्हणून. बाय बाय.